पुढची बातमी नाशिकच्या देवळाली मतदारसंघामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळते। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जयश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। देवळाली मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार असताना देखील शिवसेनेने एबी फॉर्म दिले होते। राजश्री अहिरराव कालपासून नॉट रिचेबल आहेत। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, नाशिकच्या देवळाली मतदारसंघामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळते। तर नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामधून धनराज महाले यांनी सुद्धा माघार घेतली आहे। धनराज महाले हे माघारीला स्वतः उपस्थित नव्हते, मात्र पक्षाच्या वतीने सूचक यांनी अर्ज भरून माघार घेतलेली आहे। माघारीला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। धनराज महाले अद्याप सुद्धा नॉट रिचेबल आहेत, मात्र त्यांच्या वतीने माघारी घेण्यात आलेली आहे। उमेदवारी त्यांनी आपली मागे घेतलेली आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रांजल, तृप्ती, आपण जर बघितलं तर एक मोठी घडामोड करत म्हणावी लागणार आहेत। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी आणि देवळी या दोन मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं, कारण इथे अजित पवार गटाचे उमेदवार असताना देखील शिवसेना शिंदे गटाने एबी फॉर्म हे आपल्या उमेदवारांना दिलेले होते। त्यामुळे नक्की इथे काय होणार, उमेदवारी मागे घेतली जाणार का, हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार होतं। आणि अशातच आपण जर बघितलं तर हे दोघी उमेदवार कालपासून नॉट रिचेबल होते आणि अजूनही त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसताना राजश्री अहिरराव यांनी खरं तर उमेदवारी जी आहेत ती मागे घेतलेली आहेत। तेच काही अडचणीमुळे ते येऊ शकत नाहीत, मात्र त्यांची उमेदवारी रद्द करावी अशा मागणीचं पत्र घेऊन शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि इतर पदाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले होते आणि त्यांनी पत्र देखील त्यांच्याकडे सबमिट हे केलेलं आहे। मात्र जर आपण बघितलं तर नियमानुसार स्वतः उमेदवार असेल किंवा त्यांच्या सूचकाच्या माध्यमातून अशा प्रकारे मागणी करण्यात आली तर ही खरं तर ग्राह्य धरली जाऊ शकते। त्यामुळे एकंदरीतच आता ही उमेदवारी रद्द राहणार की राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम राहणार याकडे लक्ष लागलेलं आहे। देवळी मतदारसंघामध्ये आता महायुतीचे खरं तर दोन उमेदवार हे रिंगणात राहण्याची शक्यता आहेत। यासोबतच दुसरी घडामोड जी आहे ती दिंडोरीमध्ये धनराज महाले हे अशाच प्रकारे एबी फॉर्म त्यांनी घेतलेला होता आणि आता जी माहिती हातात येते त्यानुसार त्यांनी देखील सूचकाच्या माध्यमातून पत्र पाठवलेले आहेत आणि आपली उमेदवारी जी आहे ती मागे घेतलेली आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये यासोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीला बंडखोरांचं मोठं आव्हान होतं, मात्र अनेक ठिकाणी माघारी जी आहे ती घेण्यात आलेली आहेत। आपण नाशिक शहरातला जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये नाशिक मध्यमधून मनसेकडून अंकुश पवार जे आहेत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। यासोबतच काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी देखील आपली माघार घेतल्याचं समजतंय। तसेच इगतपुरीतून काँग्रेसचे गोपाळ लहामगे यांनी देखील माघार ही घेतलेली आहे। या सह जो येवला मतदारसंघ आहे जिथे ठाकरे गटाकडून कुणाल दराडे यांनी बंडखोरी केली होती त्यांनी माघार घेतलेली आहे। जयदत्त होळकर जे शरद पवार गटाकडून इच्छुक होते त्यांनी बंडखोरी केलेली होती, त्यांनी देखील उमेदवारी मागे घेतलेली आहे। तर चांदोडमध्ये देखील भाजपच्या आत्माराम कुंभारडे यांनी देखील माघार घेतल्याचं समजते। त्यामुळे एकंदरीतच आता कुठेतरी अनेक ठिकाणी माघार ही झालेली आहेत। यासोबतच अनेकांनी आपले सूचक देखील पाठवले, त्यामुळे अजून जी माहिती आहे ती अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाहीत। मात्र अनेक ठिकाणी कुठेतरी महाविकास आघाडी महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहेत, मात्र अजूनही अनेक जण हे रिंगणात असल्यामुळे काही वेळातच खरं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहेत। आता खरं तर प्रमुख लढत कोणाकोणामध्ये आहेत, कोण खरं तर आमने सामने आहेत हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तृप्ती, निश्चित प्रांजल, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।